रामचंद्रा करुणा सिंद्रा धातो तुषिराज सियोगुद्रा मैत्रीनये तुझदीन निद्रा कैपेकसीमा मददा सुभद्रा शिवा सारिखे पूर्ण महिलाचे विशिष्टा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महाब्रह्मा की जय इंद्रिकादेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भगवान ज्ञानेश्वर स्वामी तुकाराम महाराज की जय जय गुरु समर्थ। सर्वप्रथम आपण सर्व इथे भागवत जमलेले आहात आपल्या हृदयस्थ पाहुण्याला मी नमस्कार करतो। माझं नाव दामोदर रामदास गुरुचा नाव काळे आहे। बीडजवळ नवगण राजले म्हणून गाव आहे, तिथे राम मंदिर आहे। माझे चुलत ते सगळं सांभाळतात। मी राहायला पुण्यामध्ये असतो। ते खारगाव मध्ये कर्जतजवळ नगर जिल्ह्यामध्ये खारगाव मठाचे हे महंत आहे। महंत मनोहर रामदासांचे नाव त्यांचे ग्रंथ आहे। तिथे मठाची स्थापना करून फार मोठ्या पद्धतीने समर्थनाचं कार्य सामाजिक कार्य तिथे चालू आहे। आणि समर्थांच्या ज्या पादुका त्यांना प्राप्त झाल्या त्या पादुकांचा दौरा सगळीकडे होतोय। त्या निमित्तानं लोकांशी बोलण्याचा निमित्त आम्हाला सापडते। आपल्याला महिना सुरू झालेला आहे आणि त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आम्ही कोपरगावला ज्यावेळेला चाललो, महाराज म्हणाले की वाटेमध्ये असतो गाव आहे, आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया। तर आपण सगळेजण भागवत धर्मीय आहोत हे मला नमूद करायचं। मी काय बोलतोय कारण एक रामदासी मठ आहे 400 वर्षांपूर्वी जो स्थापित झाला, त्याची काळजी वारकरी व्हा हा महत्वाचा इथे विषय आहे। पण आज समाजामध्ये आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने वारकरी रामदासी असं काहीतरी करून समाजात दुखरी बसवण्याचं कार्य काही जण करतात। त्यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास नसतो। श्रीमद भागवत महापुराणामध्ये ज्या पद्धतीने भागवत म्हणजे भगवंतांना जो उपदेश केला ब्रह्मदेवाने नारदांना उपदेश केला, संख्याधिकांनी त्याची चर्चा केली, भगवान व्यासांनी त्याचे सूत्र तर त्याच जो उपदेश केलेला आहे भगवंतांना, त्याच उपदेशावर आधारित सर्व संतांनी अभंग लिहिले। तुम्ही संतांच्या अभंगामध्ये आर्याची संदर्भ ऐकता, ध्रुवाचा संदर्भ ऐकत असाल, फक्त प्रल्हादाचा संदर्भ ऐकत असाल, हे सगळे त्यातनं आले भगवंताचे 24 अवतार आणि त्यातला प्रभू रामचंद्रांचा अवतार, तेच भगवान विठ्ठल झाले, तेच भगवान वामन भगवान झाले, तेच भगवान परशुराम झाले। भगवान एकच आहे। कुणी विठ्ठलाचा दास स्वतःला म्हणून घेतलं, कुणी स्वतःला रामाचा दास म्हणून घेतलं, विचार एकच आहे। जसं एकाच बंगल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असतात तसाच हा भाग आहे। बाकी भेद काहीच नाही, तत्वज्ञान तेच सगळं। पण तरी देखील एवढ्या अशा प्रतिकूल राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आपण एका भागवत विचाराला त्या प्रेम भावनेला हा परमार्थ या गावामध्ये चालवला ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणून सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत साष्टांग दंडवत हे कार्य अशाच पद्धतीने तुम्ही चालू ठेवा, वाढवा। त्याचा काय इतिहास आहे काय नाही हा नंतर कदाचित काळाच्या कळेलही, विषय तो महत्वाचा नाही। विषय आहे की आता वर्तमानामध्ये काय स्थिती आहे आणि वर्तमानामध्ये तुम्ही हा पण सांभाळता। पण तुमची जी अपेक्षा आहे की कशा पद्धतीने हे पुढे होईल काय होईल, मला असं वाटतं की तुम्हीच महत्त्व आहात। तुम्हाला हा विषय कळालेला आहे, तुम्ही त्याची काळजी नीट प्रकारे चालू शकता, तुम्हाला याची परंपरा पण माहिती आहे आणि तुम्ही लहानपणापासून हे सगळं जवळून पाहिलेलं असतं। तुम्ही जितक्या प्रेमाने हे सगळं चालवा
तितकं कोणी चालवलं असं मला वाटतं. नगर जिल्ह्यामध्ये अजून एक मठ आहे कोयाळचा, असे मठ यादव स्वामींची समाधी. तिथे देखील सप्ताह चालतो, रामनवमी चालते. माझे वाडवडिलांपासून तिथे कीर्तनाला माझ्याकडे आजही कीर्तनाला वर्ष चालतं. वाडवडिलांना 400 वर्ष झालं. वाडवडिलांपासून तिथे कीर्तन परंपरा चालू आहे. पण तिथली सगळं मॅनेजमेंट हे सगळं वारकरीच करतात. तिथे पण तसंच. आणि कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नाही, सगळा भंडारा करतात, सगळ्या पंचकृषीचे लोक एकत्र येतात. आणि या पद्धतीने ते सगळं चालू आहे. त्यामुळे कसं आहे की धर्मरक्षक रक्षित आहे. आपण एकाच धर्माचे आहोत. आपण आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करणं, आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल. त्यामुळे धर्माचे पालन करी पाखंड नाही. स्वधर्माचं पालन करत राहणं हे हिंदू म्हणून एक सनातनी म्हणून आपलं कर्तव्य. कारण आपण त्या सनातन तत्वाची उपासना आपण कधीच पाया जाणार नाही. या पृथ्वीवर जेव्हा माणसं नव्हती तेव्हा देखील हे सनातन तत्व होतच. ज्यावेळेला भगवंताच्या नावेतनं ब्रह्मदेव निर्माण झाले, त्यावेळेला ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी भगवंताला सांगितली. पण त्यांच्याकडे ते ज्ञान नव्हतं की सृष्टीचा विस्तार कसा करायचा हे त्यांनाही माहित नसतं. त्यावेळेला हजारो वर्ष ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली आणि भगवंत त्यांना प्रसन्न झाले. तेव्हा त्यांना वेद दिले, तेव्हा त्यांना ही सृष्टी कशी वाढवायचं हे ज्ञान त्यांना दिलं. म्हणजे याचा अर्थ काय, हे सनातन तत्वज्ञान हे तेव्हापासून ज्यावेळेस पृथ्वीवर माणूस नव्हता, जीवसृष्टी नव्हती, काहीच नव्हतं, तेव्हा देखील ज्ञान होतं. कारण ते भगवंत रूप असं ते तत्वज्ञान आहे. आणि असं ते तत्वज्ञान आपल्यापर्यंत संतांनी आणून दिलेलं आहे. अभंगाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथा असेल, दासबोध असेल. त्यामुळे मी यानंतर एवढं म्हणू शकतो की आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ असू द्या. नसतील तर कुठूनतरी विकत आणा, पैठण जवळ आहे तिथं आणा. नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आपल्या मुलांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. दासबोधाचा एखादा अध्याय असेल, गाथ्याचा एखादा अभंग असेल, ज्ञानेश्वरीचे 4 ओव्या असतील, त्या समजून घेण्याचा आपण जर प्रयत्न केला, त्या धर्माचं हेच पालन आहे. आपण एकादशी करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्या मागचं तत्वज्ञान देखील समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय फार बोलायचं 10-15 मिनिटं खरं तर तुमचा आभार मानावं, तुमचं दर्शन करावं या एका भावनेने म्हणजे आजची स्थिती समाजाची आहे का त्याची बोलतो. आमच्या सारख्यांना लोक म्हणतात की हे घुसलेली माणसं आहेत, त्याच्यामध्ये संप्रदायामध्ये घुसलेली माणसं आहेत असं आम्हाला काही लोक म्हणतात. पण आम्ही खरं घुसलेलीच आहोत. कारण जे भगवंतानं सांगितलेलं खरं तत्वज्ञान आहे ते दुसऱ्याशिवाय सांगताच येणार नाही. मनामध्ये घुसावं लागतं, गावात घुसावं लागतं, घराघरात घुसावं लागतं. आणि कोणाला माहित नसेल त्याच्या हातात ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध घेऊन त्याला सांगावं लागतं, घुसावंच लागतं हे वाद व्हावं. त्याशिवाय नाहीतर वेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत भिसळयुक्त हे आणलेलंच आहे. नको ते अर्थ काढून. भागवताचा जे मूळ सिद्धांत आहे, सर्वम विष्णुमय जगत, हे संपूर्ण जगत जे आहे हे विष्णुमय जगत. तर भागवताचा किंवा रामायणाच्या निमित्तानं हा विषय अधिक विस्ताराने बोलतो आहे. या कमी वेळामध्ये मी एवढंच फक्त बोलतो की हाच भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद धर्म. पण ही जे अमंगळ कार्य आहे करणारी माणसं आपल्या अवतीभोवतीच असतात, आपल्यामध्येच असतात, आपल्यालाही कळत नाही. कुठला तरी त्यांनी विडा उचललेला असतो. तो विडा त्याला देणारे जे कोण असतात त्यांनी पण कोणाचा तरी विडा उचललेला असतो. पण एवढं सांगतो की येणारा जो काळ आहे तो अतिशय सावध राहणं. समर्थांनी 400 वर्षांपूर्वी हाच काळ होता. समर्थांनी त्या काळाची परिस्थिती बघितली, काय विषय. समर्थ म्हणाले आपलीच माणसं कित्येक गावं मलकासी जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुर्क होती आपल्या इच्छा. म्हणजे स्वतःचे देव सोडून मुसलमानांचे देव पूजायला लागलेले आहेत, साजरे व्हायला लागलेले आहेत. स्वतःहून तुर्क म्हणजे मुसलमान स्वतःहूनच व्हायला लागलेले आहेत. ही त्या काळातली परिस्थिती आहे. आपल्या पूर्वजांनी धर्माला धरून ठेवलं म्हणून आज आपण या मंदिरामध्ये बसून भजन करू शकतो. ते पण घाबरले असते
त्यांनी पण सरेंडर करून टाकलं असतं तर आपण काय केलं असतं? आज आपण कुठेतरी हात वरती करून दिलं करत असलो असतो. पण आपण भाग्यवान आहेत, आपले पूर्वज हे शूरवीर होते आणि म्हणून त्या काळामध्ये जी परिस्थिती होती आज देखील त्यांचीच विडा उचलणारी माणसं आज आपल्या समाजामध्ये राजकीय पक्ष किंवा अनेक पद्धतीनं नास्तिक लोक आहेत, अनेक पद्धतीने आपल्याला वावरतात, आपल्याच धर्माविषयी आपल्याच मनात संभ्रम निर्माण करतात, आपल्यालाच चार प्रश्न विचारतात आणि आपलाच धर्म कसा बोगस हे आपल्यालाच कसं ढळकून सांगतात आणि आपल्याला नास्तिक बनवण्याचा आणि आपल्याला आपल्या विचारापासून दूर नेण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. कारण कुठून तरी या सगळ्या माध्यमातून एक गठ्ठापण त्यांना हवंय, सत्यावर यायचं. ते अनेक पद्धतीने प्रयत्न करतात, त्यांना देश तोडायचा आहे. लक्षात 47 साली यशस्वी झाले, देशाचे तुकडे झाले. आज आपले अनेक तीर्थक्षेत्र ही त्या देशामध्ये, पाकिस्तानात, बांगलादेशामध्ये, इंग्लज देवीचं शक्तीपीठ आहे, इकडे ढाकेश्वरीचं शक्तीपीठ बांगलादेशामध्ये आहे. असे कितीतरी देवाची स्थाने आहेत. भगवान नरसिंह भगवान प्रकट झाले ते ठिकाण कुठे आहे? ते पाकिस्तानामध्ये आहे. त्यानंतर भगवान श्रीरामांचे सुपुत्र लव यांच्या नावानं लाहोर शहर आहे, ते सुद्धा तिकडे. आपले सगळे अनेक तीर्थक्षेत्र तिकडे आहेत. ते चुकलं की नाही? याच पद्धतीनं त्यांना अजून तुकडे पाडायचे. त्यांना बंगाल वेगळा करायचा आहे, त्यांना केरळ वेगळा करायचं, त्यांना काश्मीर वेगळं करायचं.